महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावादाचा प्रश्न जेव्हा जेव्हा पुन्हा एकदा उफाळतो त्यावेळेस भाषावर प्रांतरचना आणि बाबासाहेबांचं नाव पुढे येतं। सध्या मुंबईचा कुठला मुद्दा पुढे आला तर महाराष्ट्र गुजरातचा वाद आणि मुंबईचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सांगितला जातो। तर बाबासाहेबांची या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काय भूमिका होती? तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगतो मी। प्रोदनकार ठाकरेचं जर तुम्ही माझी जीवनगाथा हे पुस्तक वाचलं, अगदी शेवटचं प्रकरण आहे ते प्रोदनकार ठाकरेचं। त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीविषयी बाबासाहेबची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा बाबासाहेब दिल्लीहून मुंबईत येतात आणि फोर्टला म्हणजे व्हीटीच्या साईडला बाबासाहेब एका बिल्डिंगमध्ये राहतात। ते MB समर्थांचं घर असतं। MB समर्थ म्हणजे जे बाबासाहेबांचे फार जवळचे एक मित्र होते, सहकारी होते, त्यांच्या तिथे थांबतात ते। आणि तिथे भेटायला प्रोदनकार ठाकरे जातात बाबासाहेबांना। त्यांचे एक जवळचे काही केळकर का काही गावकर पत्रकार आहे त्यांचं नाव। तर जेव्हा ते भेटायला जातात तेव्हा बाबासाहेब राज्यपालांना भेटायला गेलेले असतात। हे तिथे थांबतात मग MB समर्थांच्या घरी। आणि बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेब फार थकलेले असतात, कारण त्यावेळची अवस्था अशी असते की बाबासाहेब कोणाचा म्हणजे माई साहेबांचा किंवा कोणाचा आदर घेतल्याशिवाय पायसुद्धा चालू शकत नव्हते। इतके बाबासाहेबांची अवस्था इतकी अशी प्रकृतीच्या दृष्टीने वाईट झाली होती। आणि ते कोचवर बसतात। कोचवर बसल्यानंतर एक काही अर्धा मिनिट बाबासाहेबांचा बोलता पण येत नाही, श्वास लागलेला असतो। आणि तिथे MB समर्थाकडे थांबायचं कारण असं की त्या फोर्टला तिथे त्यावेळेस एकमेव बिल्डिंग असते की तिला लिफ्ट होती आणि त्या लिफ्टमुळे बाबासाहेब वरच्या माळ्यावर थांबत होते। आणि तिथे ते समर्थांचं घर होतं, बाळाचार्य अश्वत्थामा समर्थ त्यांचं नाव। आणि त्यावेळेस मग जरा वेळानं त्यांचं बोलणं सुरू होतं बाबासाहेबांचं आणि प्रोदनकारांचं। अगोदर बाबासाहेब प्रोदनकार म्हणतात की डॉक्टर तुम्ही काय शरीराची अवस्था करून घेतली, असं बोलणं होतं। आणि नंतर विषयाला येतात ते, म्हणजे ते जाणून घेण्यासाठी प्रोदनकार बाबासाहेबांकडे आलेले असतात की संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी तुमचं आणि तुमच्या पक्षाचं काय मत आहे। त्यावेळेस बाबासाहेबांचं वाक्य आहे, फार महत्त्वाचं वाक्य आहे, मी तुमच्या पाठीशी जिब्राल्टर सारखा उभा राहील। स्पेसिफिक शब्द वापरलेले बाबासाहेबांनी, तुमच्या पाठीशी मी म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ज्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्याच्या पाठीशी मी जिब्राल्टर सारखा उभा राहील। आणि जिब्राल्टर काय आहे हे मला ते जेव्हा तो शब्द पाहिला डिक्शनरीमध्ये, तो समुद्रामध्ये असा एक खडक आहे की त्याची अजिबात झिजच होत नाही, म्हणजे त्या खडकासारखा मी तुमच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा देण्यासाठी उभा राहील। बाबासाहेब पूरक होते। दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आलेली ती सगळ्या